बहीण आणि भाऊ. मी कॉलेजमध्ये आल्यापासून जो माझ्यात बदलाव होऊ लागला होता, जणू मी स्वतःला राजा समजू लागलो होतो. मित्राबरोबर फिरत असे, तासनतास घराच्या बाहेर असे, कॉलेजमध्ये न जाता मित्राच्या घरी जाऊन टाइमपास करत असे. मला कॉलेजमध्ये येताच पंख फुटले होते. त्याचबरोबर माझ्या राजूला एक वेगळीच ताठरता येऊ लागली होती. कॉलेजमधल्या मुलींचे गोड आंबे पाहून तोंडाला असे पाणी सुटायचे की घरी आल्या आल्या मला आधी राजूला शांत करावे लागत असे. दिवसातून एकदा राजूला हलवल्याशिवाय मला जेवण जात नसे. त्या काळात आमच्या घरी एक कॅम्प्युटरसुद्धा होता. तो कॉम्प्युटर मी आणि माझी मोठी बहीण स्वाती वापरत असे. माझी मोठी बहीण माझ्यापेक्षा फक्त 2.5 वर्षांनी मोठी होती. त्यामुळे आमच्यात तसे लहान मोठे असे काही नव्हतेच. मी तिला नावानेच हाक मारत असे. एकदा संध्याकाळी बहीण कॅम्प्युटरवर काम करत होती. मी क्रिकेट खेळून घरी आलो. तोंड धुवून चहा घेणार होतो, तेवढ्यात बहीण येऊन म्हणाली, कॉम्प्युटर वापरता पण येत नाही का तुला? हिस्ट्री डिलीट पण नाही करता येत? मी एक क्षण शब्दच झालो आणि विचार करू लागलो की ही नक्की काय म्हणते. काही सेकंदांनी मला लक्षात आले की कॉम्प्युटरवर काल दुपारी व्हिडिओ पाहत होतो. हिस्ट्रीमध्ये त्या वेबसाईट तशाच्या तशाच राहिल्या असतील. अस्मिताने त्या वेबसाईट पाहिल्या असतील आणि तिला कळलं असेल की मी व्हिडिओ पाहतो. मी घाबरलो होतो आणि काही म्हणालो नाही. जाऊन आधी सर्व हिस्ट्री काढून टाकली कॉम्प्युटरवरून. अस्मिताला चुकून राहिलं असेल. तिला पुढे म्हणालो, कधी मी विसरलो तर तू डिलीट करून टाक. अस्मिता त्यावर म्हणाली की मी का करू? तू व्हिडिओ पाहत होता ना, मग तूच कर. आमच्यात वाद सुरू झाला. तेवढ्यात आई आली आणि आम्ही विषय बदलला. अस्मिताला माहीत होते की मी ते व्हिडिओ पाहतो. तिला आवडत नसे. ती नेहमी माझ्याशी भांडत असे. कधीकधी आई बाबा घरी नसताना आमच्यात एवढे वाद व्हायचे की बोलता बोलता अस्मिता मला काही उलटसुलट बोलायची. आम्ही एकमेकांना काहीही बोलायला लागलो होतो. ही बहीण भाऊमधली नेहमीची भांडणं सुरूच होती. त्यात एकदा मी रात्री मोबाईल घेऊन बसलो असताना माझ्या ग्रुपमध्ये एक व्हिडिओ पाठवला होता. मी तो चुकून चालू केला. व्हिडिओ सुरू झाला होता की मागून स्वातीने मला व्हिडिओ पाहताना पाहिले आणि जोरात माझ्या डोक्यावर टपली मारली आणि हळूच आवाजात म्हणाली, नालायका, आई आत आहे, कळत नाही तुला? काय असे व्हिडिओ पाहतोय? बाहेर बस. ती मला रागाने आत खोलीत जा असा इशारा करत स्वयंपाकघरात निघून गेली. त्या व्हिडिओमध्ये एक गोरीबाई पूर्ण उभी होती. तिचे मोठमोठाले आंबे होते आणि मागून मुलगा पूर्ण आपला राजू तिच्या राणीत घालून तिला करत होता. स्वातीने मला ते व्हिडिओ पाहताना पाहिले. मला ते व्हिडिओ पाहण्याची अशी काही इच्छा नव्हती, पण चुकून तो एंड सुरू झाला आणि स्वातीने मला पाहताना पाहिले. हळूहळू जसे दिवस पुढे जाऊ लागले, माझी भूक अजून वाढू लागली. मला कोणी मुलगी पटत नव्हती. खूप इच्छा होती की कोणत्या तरी मुलीला पटू आणि तिला फिरायला बाहेर नेत जाऊ. राजूला हातात धरून कुरवाळू लागलो. असे वाटायचे की काश माझ्या ह्या राजूला कोणीतरी हातात घेऊन घ्या. एक क्षण तर असा पण आला की घरी कोणी नसण्याची मी वाट पाहायचो. जसे सर्व कामासाठी बाहेर निघून गेले. मी पूर्ण कपडे काढून फिरत असे आणि भीतीवर नरम उशी धरून त्या उशीवर आपला राजू आपटत असा विचार करत असे की एखाद्या मुलीला काम करत आहे. राजूच्या टोकाला नरम उशीवर आपटायला खूप भारी वाटायचे. मग काय वेळ उशीला करू. राजू जोरजोरात हलवून जे पाणी निघायचे ते हातावर जमा करून मी माझ्या पूर्ण राजूवर चोळायचो. शांत करण्यासाठी काही उपाय मिळत नव्हता. मी एखादी मुलगी किंवा भाभी पण मिळाली तरी चालेल असा विचार करत स्वप्न पाहू लागलो होतो. किती दिवस असाच पाहून चालवणार. एकदा स्वाती स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. मी हॉलमध्ये जमिनीवर बसून मोबाईलवर गेम खेळत होतो. तेवढ्या बिल्डिंगच्या समोरच्या रस्त्यावरून एक लग्नाची वरात निघाली. बँडचा आवाज ऐकून स्वाती पाहण्यासाठी हॉलमध्ये आली. हॉलमध्ये असलेल्या लहान खिडकीतून ती खालून जाणारी वरात पाहत होती. तेव्हा ती उभी असताना माझी नजर वर गेली. स्वातीचे अंग चांगलेच बाहेर आलेले होते. ती वरातीच्या गाण्यावर अंग हलवू लागली. इथे स्वातीला अशी गागर हलवताना पाहून माझा राजू सलामी देऊ लागला. मी राजूवर माझा हात ठेवून राजूचा कळवळू लागलो. मी माझा मोबाईल बाजूला ठेवला आणि उभा होऊन हळू स्वातीकडे जाऊ लागलो. जसा मी स्वातीच्या काही अंतरावर होतो, मी तिच्या पाठीवर वरून खाली नजर फिरवली. तिची हलणारी गागर जवळून पाहत मी माझ्या राजूला प्रेम करू लागलो. त्यानंतर मला काय झाले माहीत नाही. मी सरळ माझा राजू स्वातीच्या गागरीवर टेकवला आणि म्हणालो, कोणाची वरात जात असं विचारत तिकडे बघितले, पण ती काही म्हणाली नाही. ती खिडकीच्या सरळीला दोन्ही हाताने गट्ट धरून स्तब्ध बसली होती.
मी इथे मुद्दामून असे वागण्याचा प्रयत्न करत होतो जणू काही झालेच नाही. खालून माझा राजू स्वातीच्या गागरवर जात होता. मी माझे अंग मागून स्वातीच्या पाठीवर जवळ होते. तिला कळून आले होते मी माझी इच्छा यामागची काय आहे, पण ती काही बोलली नव्हती. मी तिच्या शांततेचा फायदा उचलला आणि स्वातीला मी प्रेमाने मिठी मारली. मिठी मारताच तिच्या तोंडून प्रेमाने आवाज निघाला. त्या लहान खिडकीतून बाहेर पाहत ती माझ्या शरीफपणाचा आनंद घेऊ लागली. मी चांगलीच मिठी घट्ट केली आणि राजू तिच्या घागरीवर दाबून धरला. राजू जसा स्वातीच्या घागरीवर 5 ते 10 मिनिटं ठेवला तो एवढ्या प्रेमाने उभा होता की मी आता माझ्या राजू तिच्या घागरीवर ठेवू लागलो. माझ्या त्या कृत्याने अस्मिता लगेच म्हणाली, काय करतोय तू? मी एक क्षण विसरूनच गेलो होतो की मी माझ्या बहिणी घागरीवर माझा उभा राजू आपटत आहे. तिच्या तोंडून काय करतो ऐकताच मी परत होशमध्ये आलो. घाबरत म्हणालो, काही नाही. तेवढ्यात ती फिरून उभी झाली. मी घाबरलो आणि थोडा मागे झालो. स्वातीने एक नजर माझ्याकडे वर फिरवली. राजूने उभा राहून तंबू केला होता. तिने राजूकडे पाहून पाहिले. मला वाटले आता माझे काही खरे नाही. स्वातीला राग आला आहे. मी तिच्याकडे घाबरत म्हणालो, सॉरी, चुकून झाले. मी सॉरी म्हणालो होतो की स्वातीने मला आनंदाने मिठी मारली आणि मला चुंबन घेऊ लागली. माझे दोन्ही हात तिच्या आंब्यावर येऊन आढळले. जसे मी अस्मिताचे गोड आंबे प्रेमाने दाबू लागलो. खालून राजूने सलामी दिली. अस्मिताचे आंबे एवढे मोठे होते की दाबाला एक वेगळीच मजा येत होती. असे वाटत होते जणू स्वर्गात आल्यासारखे वाटत आहेत. अस्मिताचे आंबे सोबत खेळू लागलो. दोघे विसरलो की आम्ही सगळे बहीण भाऊ आहोत. एवढी वर्ष झाले बहिणीला पाळतोय, पण कधी तिला प्रेमाने मिठी मारली नाही. आज जेव्हा पहिल्यांदा बहिणीला आनंदाने मिठी मारली, एक वेळेचा आनंद मनाला लाभला. स्वातीचे अंग भरपूर कोमल होते. मिठी मारताच तिचे माझ्या छातीवर दगदग वाटू लागले. पाठीवर हात ठेवला. सरळ जाऊन स्वातीच्या मोठ्या घागरीवर जाऊन बसला. दोन्ही हात स्वातीच्या घागरीवर ठेवून जे मी तिला माझ्याजवळ प्रेमाने ओढले, अस्मिता हसू लागली. खरं सांगू तर आंबे चोखण्यात जी मजा आहे ना, ती सर्वांनी एकदा तरी अनुभवली पाहिजेत. मनात एकच गोष्ट फिरत होती की माझ्या स्वातीचे आंबे चोखत आहे. मनुके तोंडात दोन्ही हाताने आंबे दाबण्यात ती मजा येत होती. काय सांगू. काही वेळा दोन्ही आंबे चोखून घेतले. तिने मग माझ्याकडे पाहिले आणि माझी टी शर्ट काढून बाजूला केले. स्वातीच्या डोळ्यात मला माझ्याबद्दल प्रेम स्पष्ट दिसत होते. ती माझ्याकडे पाहत माझे मनुके चोखू लागली. नजरेत नजर मिळवत हळूहळू तिचा हात माझ्या पोटावरून खाली सरकू. बघता बघता स्वातीने हात खाली घेतला आणि सरळ माझ्या राजूला वरून धरला. तो क्षण होता जेव्हा मला वाटलं की स्वाती आता माझी झाली आहे. तिने माझ्याकडे पाहत राजूला घट्ट धरले. तिच्या कोमल हाताचा होणारा स्पर्श एवढा चांगला करणारा होता की असे वाटले की कधीही पाणी निघेल. स्वातीने जोर राजू चोळला. त्याबरोबर तिने काही वेळ हात पण धरला होता आणि चोळत होती. मग ती उठली आणि तिने सरळ मला आतल्या खोलीत घेतले. स्वातीची चड्डी निघताच ते दृश्य माझ्या समोर आले. ते पाहून तर मी चकितच झालो. स्वातीची राणी खूपच सुंदर होती. राणी पाहताच माझ्या तर तोंडाला पाणी सुटले. स्वाती पाहत असताना आणि सरळ स्वातीच्या राणीवर तुटून पडलो. व्हिडिओ पाहून जे पण शिकलो होतो सर्व आज वापर करून घेण्याचा दिवस होता. माझी बहीण खरंच एवढे प्रेम माझ्यावर करेल कधी विश्वास नव्हता. कधी कधी वाटे स्वाती माझी बहीण नसून माझी प्रेमिका आहे, कारण आम्ही एकमेकाबद्दल खूप जीव लावायला होतो. पहिले खूप आपसात भांडण करायचो, पण जेव्हापासून तिच्याबद्दल प्रेम जाणवले तेव्हापासून भांडण समाप्त झाले. स्वाती माझ्याशी भांडण करत नव्हती. आमच्या दोघांनाही आई बाबा कधी बाहेर जाता त्या गोष्टीची आतुरता होती, कारण नंतर घरात आम्ही दोघेच राहत असो. कधी कधी तर आमच्या दोघांमध्ये बहीण भावामध्ये प्लॅन आम्ही कॉलेजमधून लवकर घरी येत असे आणि पूर्ण दिवसभर मौजमस्ती करत असे. माझ्या बहिणीला ना बॉयफ्रेंडची गरज होती ना मला गर्लफ्रेंडची, कारण आमच्या बहिणीची राणी एवढी सुंदर होती की मी आतापर्यंत एवढी सुंदर राणी बघितली नव्हती. मी कामात तरबेज असल्याने स्वातीनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केले होते, कारण मी तिला सर्व सुख देत होतो. माझं काम करण्याचा टाईम जास्त असल्याने तीसुद्धा माझ्यापासून आनंदी होती. मित्रांनो, कोणी आपल्या बहिणीसोबत असे काम केले आहे त्यांनी आपली कथा मला पाठवा.